आशा सेविकांना राज्य सरकारनं वेतनवाढीचं दिलेलं आश्वासन पाळलं नव्हतं आणि त्या विरोधात आशा सेविकांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलं होतं। त्यांच्या या आंदोलनाला आता यश आल्याचं समजतंय। पालिका उपायुक्त शरद उघडे यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर पुढील महिन्यापासून 10 तारखेच्या आत वेतन आणि आशा सेविकांना वाढीव 5,000 रुपयाचं मानधन दिलं जाणार आहे। याबाबत लवकरच लेखी आदेश पालिकेकडून काढले जाणार असल्याचा शब्द उपायुक्तांनी दिल्यानंतर आशा सेविकांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। आशा सेविकांचं वेतन त्यांना वेळेवर मिळत नव्हतं, तसंच त्यांच्या इतर मागण्या सातत्यानं लोकशाही मराठीनं समोर आणलेल्या होत्या। आशा सेविका संघटनेनं लोकशाही मराठीचे आभार मानलेले आहेत। त्यांच्याशी या संदर्भात आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी संवाद साधला, पाहूया। आपल्यासोबत या अशा सगळ्या सेविका आहेत। आनंद आहे त्यांना की शासन आता त्यांनी जे वचन दिलं होतं ते पूर्ण करणार आहे। मात्र ते वचन कधीपर्यंत त्यांच्या हातात जे पैसे ते पडणार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। सर, आपले प्रकाश सर आपल्यासोबत आहेत। गेल्या 4 दिवसात आम्ही चर्चा करतोय। आम्ही संपाची नोटीस दिली होती आणि संपाच्या नोटीसच्या नंतर त्यांनी चर्चेला बोलवलं। चर्चा चालू झाली। 8 मागण्या होत्या आमच्या। त्या 8 मागण्यामध्ये 2 मागण्या तात्काळ मान्य करण्यात आल्या। 5,000 रुपये वाढ देण्याची जी आता प्रशासक म्हणून त्यांची एक सही बाकी राहिली, आयुक्तांनी सही केलेली आहे, आयुक्त म्हणून त्यांनी सही केलेली आहे आणि ते त्यांना आता जून पासून मिळणार आहे। दुसरी गोष्ट आहे की त्यांचे 3-3 महिने पगार मिळत नव्हते, म्हणजे गव्हर्नमेंटकडे येत नाही, अमकं नाही तमकं नाही, तर आता प्रत्येक महिन्याचा पगार पुढच्या महिन्याच्या 10 तारखेच्या आत देणार, म्हणजे तो कायद्याप्रमाणे त्यांनी मान्य केलं। आश्वासन दिलं आहे पूर्ण व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि जे आपले डीएमसी आरोग्य सार्वजनिक आरोग्य त्यांनी जो तोंडी आश्वासन दिलेलं आहे ते आता ते लेखी स्वरूपात द्यायला तयार झालेले आहेत। त्यामुळे असंही आम्ही मान्य करायला तयार आहोत की ते पूर्ण होईल, पण जोपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही मान्य करू शकतो। अजून धाकधूक मनात आहे, थोडीफार ठेवावी लागते। जे काही खरं आहे ते आम्ही मांडलेलं आहे आणि त्यांनी पण खरं दिलेलं आहे। थँक्यू व्हेरी मच लोकशाही। तुमच्या यशामध्ये आमचाही खारीचा वाटा। तुम्हाला तो जे तुमचं हक्काचं आहे ते मिळावं यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो आणि त्या नुसार आम्ही हे प्रयत्न करत होतो। तुमच्या हक्काचं जे मानधन आहे तुमच्या अकाउंटला लवकरात लवकर पडावं हीच अपेक्षा लोकशाही मराठीकडून देखील मी व्यक्त करतो। कॅमेरामन लालचंद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।